महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आणि लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा निर्णय आणि महत्त्वाचा जी-आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेची ई-KYC करत असताना त्रुटी आली होती, चुकी झाली होती, त्या महिलांसाठी आणि ज्यांचे इन्स्टॉलमेंट ई-KYC चुकल्यामुळे आले नाही आणि शासनाने पुन्हा एक नवीन जी-आर काढून पुन्हा अशा महिलांना पुन्हा एक संधी दिलेली आहे आणि शासनाने हा निर्णय आता त्यांचा अंतिम निर्णय असणार आहे आणि शासनाने हा आत्ताच जी-आर प्रसिद्ध केलेला आहे आणि या तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमची ई-KYC करत असताना जी चुकी झाली होती ते तुम्हाला पुन्हा करेक्शन म्हणजे पुन्हा दुरुस्त करायची आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला पुन्हा समाविष्ट व्हायचं आहे। अशा माध्यमातून शासनाने एक महत्त्वपूर्ण जी-आर प्रसिद्ध केलेला आहे। आता हा नुकताच जी-आर प्रसिद्ध झालेला आहे आणि यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळणार आहे। आणि शेवटची तारीख किती आहे ई-KYC करत असताना आणि तसंच हा शासनाचा जी-आर प्रसिद्ध झाल्यानंतर न्यूज म्हणजे पेपर न्यूजमध्ये सुद्धा ही न्यूज शासनाने प्रसिद्ध केलेली आहे। पहा आता महत्त्वपूर्ण जी-आर शासनाचा काय आहे तर आता तुम्हाला ई-KYC करत असताना कुठली ऑप्शन तुम्हाला निवडायचा हे सुद्धा शासनाने या जी-आरमध्ये नमूद केलेलं आहे। पहा आता सर्वप्रथम पहा, आता सर्वात प्रथम हा जी-आर तुम्हाला दिसत आहे 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे आताच हा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही वरती पाहत आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग। आणि आता या जी-आरमध्ये नेमकं पहा काय सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-KYC माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-KYC पूर्ण केलेली आहे, परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्त नसावा किंवा निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याने निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थीच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन पत्र दिनांक 20/1/2026 अन्वये कळवण्यात आले आणि तथापि सदर लाभार्थ्याच्या जलद गतीने पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन ई-KYC मध्ये आता ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन ई-KYC करायला गेले आणि ई-KYC करत जात असताना तिथं तुम्ही जो चुकीचा पर्याय निवडला म्हणजे आता ते पण आहे, पुढं तुम्हाला ते पण सांगतो तुम्हाला कुठला पर्याय निवडायचा होता आणि तुम्ही कुठला पर्याय निवडला, यामुळे तुमची ई-KYC करत असताना त्रुटी निर्माण झाली आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ते हप्ते आलेले नाही। आता पुढं पहा, या जी-आरमध्ये तुम्हाला ते पण मी सांगतो कुठला आता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। पुढं पहा, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा याबाबत शासन पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याने आता तेच इथं पूर्ण सांगण्यात आलेलं आहे। शासन परिपत्रक पहा, आता हे शासन परिपत्रक लाडकी बहीण योजनेचं आहे आणि 31/12/2025 पर्यंत लाभार्थींची जे तुम्हाला तारीख देण्यात आलेली होती ती आता पुन्हा तारीख शासनाने इथं वाढवलेली आहे। आता याच्यातला महत्त्वाचा मजकूर पहा काय आहे, तर महत्त्वाचा मजकूर मी तुम्हाला सांगतो पहा। आता ते तारीखही तुम्हाला सांगतो, आता थंबनेलवर सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे पहा। आता इथं तुम्हाला पहा महत्त्वाचं सांगत आहे, आता महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे आणि लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-KYC पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी पहा। म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन ई-KYC करत असताना तुम्हाला तिथं 2 पर्याय होते, आता ते 2 पर्याय मी खाली दाखवलेले आहे म्हणजे ह्या जी-आरमध्ये आलेले आहे, मी दाखवत नाही, मी तर दाखवणारच आहे, पण ते जी-आरमध्ये शासनाने नमूद करून ठेवलेले आहे। आता तुम्हाला कोणते पर्याय निवडायचे आहे, तुम्ही
कुठले पर्याय निवडले होते म्हणून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता मिळालेला नाही. आता एकदा पुन्हा सुधारणा करण्यात आणि त्यांना महिलांना संधी देण्यात आलेली आहे. आता ती संधी कधी आहे, शेवटची तारीख कधी आहे तुम्हाला KYC पूर्ण करण्याची? आता 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे 31/3 म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हे KYC प्रक्रिया आता पूर्ण करायची आहे. आता हे KYC माझी लाडकी बहीण योजना. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं शासनाने या GR मध्ये सांगितलेलं आहे. आता पाहू आपण. महिलांनो, आता पहिला जो पर्याय आहे, तुम्ही ज्यावेळी तुमचं लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP जाणार. OTP गेल्यानंतर तुम्हाला तो तुमची KYCची प्रक्रिया चालू होईल आणि तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे OTP आल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 2 प्रश्न येईल आणि याच्या अगोदर सुद्धा आले होते. तुम्ही याच्या अगोदर काय केलं होतं आता पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. आता जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा एखाद्या विभागामध्ये काम करत असेल, मंडळ विभागाने भारत सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या असो किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल, जर तुमच्या कुटुंबातील जर सदस्य सरकारी नोकरी भारत सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल किंवा एखाद्या सरकारी आपण त्यांना सहकारी विभागसुद्धा असं म्हणतो, याच्यामध्ये जर कार्यरत असेल तर तुम्हाला आहे करायचं. जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नाही करायचं आहे. तुम्ही याच्या अगोदर काय निवडलं होतं, दोन्ही पर्यायामध्ये आहे हा ऑप्शन निवडला होता, म्हणून तुमची KYC प्रक्रिया चुकली होती. आणि कारण शासनाने ही योजना तुम्हाला आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही योजना चालू केलेली आहे. आता तुमच्या परिवारातील जर सदस्य सरकारी नोकरी किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी विभागामध्ये कार्यरत असेल तर तुम्हाला आहे किंवा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नाही. इथं तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. दुसरा पर्याय तुम्हाला असा येईल, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपलब्ध मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जर राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या एखाद्या सहकारी संस्थेच्या किंवा एखाद्या मंडळाच्या विभागामध्ये अगोदर कार्यरत होते, परंतु त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते सेवानिवृत्ती झाल्यानंतर आता सेवानिवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत आहे काय, हे तुम्हाला सुद्धा विचारलेलं आहे. तुम्हाला सुद्धा इथं वसंत होय करायचं आहे आणि नसेल तर काय करायचं आहे, नाहीच या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्या अगोदर तुम्ही काय केलं होतं, आहे असेच पर्याय तुम्ही काय केले होते, क्लिक केले होते, म्हणून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. म्हणून हे 2 पर्यायावर तुम्ही नाही केल्यानंतर तुम्हाला इथं या चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि शेवटी सबमिट करायचं आहे. नंतर तुमची KYCची प्रक्रिया ही काय होईल, परिपूर्ण होईल. समजलं? तसंच ज्या दिवशी हा 6 फेब्रुवारीचा GR शासनाने काढला, तसंच ही न्यूज लोकमत या वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेली आहे. तुम्हाला लाडक्या बहिणीची KYCसाठी मुदतवाढ, आता जे मी तुम्हाला GR मध्ये सांगितलं तेच या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तीच माहिती इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. तुम्हाला इथं 31 मार्च पर्यंत सुधारणा करण्यात शासनाने पुन्हा संधी दिलेली आहे आणि 31 मार्च नंतर अशा महिलांना त्यांच्या KYC मध्ये पोर्टलवर सुधारणा म्हणजे 31 मार्चपर्यंत सुधारणा करता येईल. मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. समजलं? आणि तुम्ही न्यूज पाहू शकताय 7 फेब्रुवारी ही न्यूज आलेली आहे 7 फेब्रुवारीला पेपरमध्ये आणि हा शासन निर्णय आहे, GR आहे 6 फेब्रुवारीचा. समजलं? म्हणून तुम्ही आता या संधीचं सोनं करा आणि ज्यांची KYC चुकली आहे त्यांनी पुन्हा ही KYC 31 मार्चच्या अगोदर करून घ्या. आपला व्हिडिओ आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.